नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन पद्धतीने नारी शक्ती दूत या ॲपच्या मदतीने फॉर्म भरतेवेळी बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेमसुद्धा येत आहे। ते सर्व प्रॉब्लेम्स आणि त्यावरील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट होत राहतात। तरीसुद्धा बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि माझ्या व्हिडिओवर ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत त्या प्रत्येक कमेंट्सचं उत्तर देणं पॉसिबल नसतं। त्यामुळे हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी ज्यांना नारी शक्ती दूत ॲप म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी अडचण येत आहे किंवा तसेच ज्या व्यक्तींनी माझ्या व्हिडिओला कमेंट्स केलेल्या आहेत त्या सर्व कमेंट्सचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करत आहे। व्हिडिओ थोडा लॉंग होऊ शकतो कारण की कमेंट्स ह्या भरपूर प्रमाणात आहे आणि प्रत्येक कमेंटला उत्तर देणं पॉसिबल नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कमेंट्सबद्दलच आणि तुम्हाला त्याबद्दल काय सोल्युशन आहे ते सांगणार आहे। चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। चला मग सुरू करूया आजचा हा खास व्हिडिओ। तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मी जस्ट पोस्ट केलेला व्हिडिओ आहे अर्जाची स्थिती कशा प्रकारे पाहायची। तर यामध्ये ॲपमध्ये नवीन अपडेट आलेले आहे ज्यामध्ये तुम्ही आय बटनमध्ये सर्व काही डिटेल दिलेले आहे। हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर यावरील आपण आता कमेंट्स पाहूया। तर सर्वात पहिली कमेंट्स आहे सर्वेक्षण डेटा नाही अशी एरर येत आहे, कृपया रिप्लाय करा। जर तुम्ही दुसऱ्या नंबरवरून लॉग इन केलेला आहे आणि ज्या वेळेस तुम्ही परत लॉग इन करता तर तो तेव्हा दुसराच नंबर आहे तर तिथे तुमचा डेटा कसा दिसणार? तिथे तुम्ही ज्या नंबरनी रजिस्टर केलेला आहे त्याच नंबरनी लॉग इन करावे लागेल। त्याचनंतर तुमचा सर्वेक्षण डेटा जो आहे तो तिथे दिसेल, म्हणजे भरलेला जो फॉर्म आहे तो तिथे दिसेल। तरीसुद्धा दिसत नसेल तर हा थोडा ॲपचा प्रॉब्लेम असतो। त्यामुळे तुम्हाला थोड्या वेळानं ट्राय करायचा आहे किंवा त्याच्या नेक्स्ट डे ट्राय करायचा आहे। त्यानंतर तुमचा भरलेला फॉर्म तिथे दिसून जाईल। त्यानंतरची कमेंट पाहूया। दादा, माझे SMS व्हेरिफिकेशन डन ग्रीनमध्ये आहे, मला काय करावे लागणार? मंजूर झाला असेल का? तर तुमचं SMS व्हेरिफिकेशन हे ग्रीनमध्ये येत असेल तर तुमचं SMS व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि तुमच्या फॉर्ममध्ये काहीही अडचण नाही। त्यामुळे तुम्ही आता काहीही करायचं नाही। जोपर्यंत फॉर्म चेक होत नाही तुम्हाला तिथे काहीही करायची गरज नाही। तुमचा फॉर्म हा व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे। त्यानंतरची महत्त्वाची कमेंट एडिट डिसेबल सांगत आहे। तुम्ही फक्त एकच वेळा फॉर्म एडिट करू शकता, त्यानंतर परत तो फॉर्म एडिट करू शकत नाही। ज्या वेळेस तुम्ही फॉर्म एडिट कराल तर काळजीपूर्वक हा फॉर्म एडिट करायचा आहे। परत ऑप्शन एडिटचं येत नाही। एक वेळा एडिट केल्यानंतर ते बटन डिसेबल होऊन जातं। त्यानंतरची कमेंट आहे भाऊ, ज्यांनी सेतू केंद्रावर अर्ज केला आहे त्यांनी त्यांचा अर्जाची स्थिती कशा प्रकारे बघायची? तर ज्या व्यक्तींनी सेतू केंद्र किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज केलेला असेल तर अशा व्यक्तींकरता दर शनिवार किंवा रविवार अंगणवाडी सेविका तसेच त्यांच्या गावातील आशा सेविकांकडे जी समिती नेमलेली आहे, ज्या व्यक्तींचे अर्ज हे मंजूर झालेले आहे किंवा ज्या व्यक्तींच्या अर्जामध्ये काही त्रुटी येत आहे अशा व्यक्तींच्या लिस्ट म्हणजेच यादी वाचायचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे। तर हे काम लवकरच सुरू होणार आहे। तर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला, रिजेक्ट झाला किंवा तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आली तर हे आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविकांकडे दिलेलं आहे काम, हे तुम्हाला यादी वाचल्यानंतर माहिती पडेल। त्यानंतरची कमेंट आहे एडिट केलं तेव्हा सर्व डिटेल करेक्ट होते आणि सबमिट केल्यावर परत बँक डिटेल चुकीचं दाखवत आहे। तर यामध्ये ॲपचा प्रॉब्लेम असतो। बऱ्याच वेळा सर्व्हर लोड घेत नाही, त्यावेळे बँकेची डिटेल किंवा आधार कार्डच्या ठिकाणी तुम्ही होय केलेलं असेल तर तिथे अशा वेळेस नाही दाखवतं। तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, थोड्या वेळानं लॉग इन करायचं आहे आणि तरीसुद्धा जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला तिथे ॲप अपडेट करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी चेक करायचं आहे। आणि असं तरीसुद्धा दाखवत असेल तर तुम्ही एक वेळा फॉर्म एडिट करू शकता आणि एडिट केल्यानंतर तुमची जर बटन डिसेबल झाले तर याला आपण काहीही करू शकत नाही। त्यानंतर जेव्हा फॉर्म त्रुटीमध्ये येईल तर त्यावेळेस तुम्ही हा तुमच्या फॉर्म करता परत अप्लाय करू शकता। त्यानंतर आहे साहेब, ज्यांनी फॉर्म ऑफलाईन भरला असेल त्यांना कसं कळेल त्यांचं स्टेटस काय आहे? तर ज्यांनी फॉर्म ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविका किंवा इतर व्यक्तींकडे भरलेला असेल तर त्यांना जी यादी वाचून दाखवणार आहे त्यामध्ये ते फॉर्मचं स्टेटस काय आहे त्यानंतरच कळेल। सेतूमध्ये जाऊन जर फॉर्म भरला तर काय होईल?
तुम्ही सेतूमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक किंवा इतर व्यक्तीकडे ज्या व्यक्ती नेमून दिलेल्या आहेत त्यांच्याकडेच कोणाही व्यक्तीकडे तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतरची कमेंट आहे, सर मी फॉर्म भरला पण OTP मिस झाला, OTP टाकला नाही तर मेसेज व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणून येत आहे, तर परत ट्राय करत आहे तर क्लिक होत नाही, मग व्हेरिफिकेशन डन होणार की नाही प्लीज सांगा। तर अशा वेळेस काय करायचं आहे, ज्या वेळेस तुमचा OTP मिस झालेला आहे अशा वेळेस यावर मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमचं OTP व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तुम्हाला सिम्पली तिथे जर तुमचं रेड कलरचं दिसत असेल तर त्यावर क्लिक करून परत जो नंबर तुम्ही टाकलेला होता त्या नंबरवर OTP जातो आणि तिथे OTP व्हेरीफाईड करायचा आहे। त्यानंतर तुमचं OTP व्हेरिफिकेशन जर डन झाला तर तुमचा व्यवस्थितरित्या फॉर्म सबमिट झाला। जर OTP व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी येऊ शकतं, कारण की जर OTP व्हेरिफिकेशन झालं नाही तर हा व्यक्ती फेक तर नाही ना, अशा प्रकारचं तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा हा व्यक्तीचा फॉर्मच नाही आहे जर, कारण की तिथे OTP व्हेरिफिकेशनच झालेलं नाही असा तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे, दादा हमीपत्राच्या जागी मतदान कार्ड अपलोड केलं आहे तर पात्र ठरेल का? तर दादा तिथे तुम्हाला हमीपत्र अपलोड करायचं आहे, तिथं हमीपत्रच अपलोड करावं लागेल। फॉर्ममध्ये एडिटचे ऑप्शन आहे, एडिट या बटनवर क्लिक करून परत तुम्ही एकदा हमीपत्र अपलोड करू शकता। परत तोच एरर आहे, परत तोच प्रॉब्लेम इथे दिसत आहे, एडिटची बटन डिसेबल झालेली आहे, तर काय करावे? तर याला आता काहीही करू शकत नाही। जर तुमची एक वेळा एडिट झाल्यानंतर परत ते बटन डिसेबल होऊन जातं, तुम्हाला परत फॉर्म एडिट करता येत नाही। आता जोपर्यंत तुमचा फॉर्ममध्ये जर चुकी नसेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ड होऊन जाईल आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकी असेल तर तो त्रुटीमध्ये येईल, त्यानंतर तुम्ही त्या फॉर्मला एडिट करू शकाल। हा एक कॉमन प्रश्न बऱ्याच जणांना आलेला आहे, मोबाईल नंबर चुकीचा झाला आहे, एडिटचा पर्याय संपलेला आहे, OTP माझा नंबरला येत नाही, फॉर्म SMS कन्फर्म झालेला नाही, काय करावे? दादा जेव्हा आपण लॉग इन करतो त्यावेळेस तिथे ऑप्शन येतं OTP व्हेरीफाईड, तिथे जर तुम्ही नंबर चुकीचा केलेला असेल तर तिथे या फॉर्ममध्ये कोणीही काही करू शकत नाही। आता तुमचा फॉर्म जेव्हा त्रुटीमध्ये येईल त्यानंतर तुम्हाला तो एडिट करावा लागणार आहे, म्हणजे त्यावर आक्षेप घेऊन त्यावर तिथे मला प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका यादी वाचून दाखवेल त्यानंतर तुम्ही तिथे तुमचा जर फॉर्म एडिटमध्ये किंवा त्रुटीमध्ये आला तर तिथे तुम्हाला ते ऑप्शन निवडून त्यांना असा प्रॉब्लेम झालेला आहे सांगावं लागेल, त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो एडिट करून घेता येईल। हा एक प्रॉब्लेम बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये येत आहे, लोकेशन इज नॉट रिक्वायर, SP नाईक अशा प्रकारचं व्यक्तीचं नाव आहे। सर मी पूर्ण फॉर्म भरलेला आहे, सर्वेक्षण डाटा वगैरे दिसत नाही, शेवटी जेव्हा फॉर्म केला तर लोकेशन नाही आणि पुढे काहीतरी रेड कलरमध्ये मेसेज येत आहे, तिथे लोकेशन नॉट इज रिक्वायर्ड अशा प्रकारचा मेसेज येत असेल तर तुम्हाला इथे काहीही करता येत नाही। जर तुमचा मोबाईलमध्ये GPS लोकेशन असेल तर ते तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन ऑन करावे लागणार आहे। बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये हे सेटिंग असते परंतु ते बऱ्याच जणांना समजत नाही, तर अशा वेळेस जर तुमच्या मोबाईलमधील GPS लोकेशन तुम्हाला ऑन करता येत असेल तर ऑन करा, आणि जर तुम्हाला हे लोकेशनच समजत नसेल कशा प्रकारे सेटिंग करायची तर तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरून फॉर्म भरा। याला बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये हे सेटिंगच सापडत नाही की GPS लोकेशन कशा प्रकारे ऑन करायची। तर लोकेशन इज रिक्वायर्ड हा जर प्रॉब्लेम जनरल जणांना येत असेल तर तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरून फॉर्म भरायचा ट्राय करा। त्यानंतर आहे, मस्त माहिती देत आहेत दादा, थँक्यू, अजून माहिती मिळाली तर बरं होईल। आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट या येतच राहतात आणि जे काही अपडेट्स आहेत त्या आपल्या चॅनलवरती सुरूच राहतात, तर अशाच प्रकारची माहिती तुम्हाला भेटत राहील। त्यानंतरचा कमेंट्स आहे, SMS व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ऑटोमॅटिक बँक नेम चेंज झालं आहे, काय करावं? एडिट केल्यावर पण सेम प्रॉब्लेम येतो आहे। बघा, जर तुम्ही एडिट केल्यानंतर जर सेम प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला थोडं थांबून जायचं आहे। त्यानंतर इथे काय होते की बऱ्याच वेळेस सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो किंवा ॲपचा प्रॉब्लेम असतो, तर अशा वेळेस तिथे काहीही दाखवत नाही किंवा चुकीची माहिती दाखवतात। तुम्हाला नेक्स्ट डे ट्राय करायचं आहे आणि तुमचा फॉर्म व्यवस्थित झालेला आहे की नाही तो पाहायचा आहे। आणि जरी अशा प्रकारचं येत असेल, बँक नेम जरी चुकलं असेल आणि तुमचं IFSC कोड आणि तुमचा बँक डिटेल मीन्स बँकेचं अकाउंट नंबर आणि IFSC कोड करेक्ट असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही।
तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. यामध्ये मी ज्या कॉमन कमेंट्स आहे ज्या की मॅक्झिमम लोकांना येत होत्या त्या कमेंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला. यापेक्षाही बऱ्याचशा कमेंट आहे, पण आपला व्हिडिओ देखील खूप लॉंग होऊ शकतो, तर तुम्हाला देखील कंटाळा येऊन जाईल. ज्या कॉमन कमेंट आहेत त्या मी इथे घेतलेल्या आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर देखील अशाच प्रकारचा एक व्हिडिओ किंवा तिथे मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.